ही जी घटना होती, हा जो ऍक्सिडेंट होता, हा शिरूड चौफुली म्हणजे चौफुलीकडून पारळकडे जाणारा जो रस्ता आहे ना, त्या ठिकाणी झालेला होता. मी आणि माझा मित्र रात्री एक 8:30-9:00च्या दरम्यान आम्ही घरी जात होतो बाबऱ्याला. तर त्यावेळेस चौफुलीपासून 1 किलोमीटर अंतरावरती म्हणजे रेल्वे फाटकच्या थोडंसं अगोदर इथे हे दोन पिल्लांना एका गाडीने उडवलेलं होतं. आणि आम्ही जेव्हा पोचलो ना, एक 2 ते 5च मिनिटं अगोदर हे सगळं झालेलं असेल, कारण की रक्त वाहत होतं त्या ठिकाणी. आम्ही दोघं गाडी साईडला लावली दोघांनी आणि पहिल्या त्या कुत्र्याच्या पिल्लांना आम्ही बाजूला केलं तिथून. एक कुत्रं जागेवरतीच मेलेलं होतं आणि दुसरं जे कुत्रं होतं ते 5 ते 10% बाकी होतं. आम्ही पूर्ण प्रयत्न केले त्यांना वाचवायचे, त्या दुसऱ्या कुत्र्याला वाचवायचे. एक 30 ते 40% ते रिकवर पण झालं, पण एक 2-2.5 तासाच्या मेहनतीनंतर सुद्धा एक जेवढा पाहिजे तेवढा एक रिस्पॉन्स त्याच्याकडून येत नव्हता. आणि शेवटी आम्हाला नाईलाजाने घरी जावं लागलं. आणि आजूबाजूला कुठेही क्लिनिक नाहीये आणि धुळे सिटी ही 30 किलोमीटर लांब आहे. तर माझी फक्त एकच विनंती आहे, जसं आपली फॅमिली आहे, आपला परिवार असतो, तसं त्यांची सुद्धा फॅमिली असते. आम्ही जेव्हा त्या कुत्र्याच्या पिल्लांजवळ जेव्हा तिथे होतो ना, तेव्हा त्या टायमाला 2 कुत्री आजूबाजूला भुंकत होते. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ठाण्याला जेव्हा रिटर्न येत होतो, त्यावेळेला मी ट्रेनने येत होतो, तेव्हा मी त्या साईडने एक राऊंड मारून आलो की ते कुत्र्याचं पिल्लू रिकवर झालं असेल, कदाचित ते उठून फिरलं असेल, पण ते कुत्र्याचं पिल्लू तिथल्या तिथेच पडलेलं होतं. आणि अजूनही त्याच्यामध्ये तेवढाच जीव होता. आणि ती जी 2 कुत्री होती ना, ती माझ्या मागे सुटत होती. का तर त्यांना असं वाटत होतं की अगोदरच्या रात्री त्या कुत्र्याच्या पिल्लांचं जे काय झालं ते माझ्यामुळे झालेलं असेल. तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं सुद्धा असेल. माझी एकच विनंती आहे, जशी आपली फॅमिली असते तशी त्यांची फॅमिली असते, त्यांनाही जगायचा अधिकार आहे. गाडी चालवताना थोडंसं स्लो आणि काळजीपूर्वक गाडी चालवत जा. गाडीचा उजेड हा 100 ते 150 मीटरपर्यंत पुढे पडतो, त्याच्यामुळे दिसतात आपल्याला सगळं काय. पण आपला निष्काळजीपणा असतो. आपण फास्ट गाडी चालवतो, रस्ता मोकळा आहे, हे आहे ते आहे, पण या मुक्या जनावरांचा, मुक्या प्राण्यांचा थोडा तरी विचार करत जा. तुम्हाला वाटत असेल त्यांच्याकडून बोलणारं कोण नाहीये, त्यांच्याकडून कायदा नाहीये, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की त्यांच्याकडून वरचा आहे. आणि कर्माचा फेरा जेव्हा फिरतो ना, त्यावेळेला तीच गोष्ट फिरून आपल्या आयुष्यात सुद्धा येते.